माणसाला जीवाला जर सुख पाहिजे असेल तर देवाशिवाय सुख देणारं दुसरं कोण आहे? आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. पण हे प्रमाण डोळ्यासमोर ठेवूनही मी आपल्याला सांगतो, देव सुद्धा आपलं गोमट करत नाही. तुम्हाला पटणार नाही माझी भाषा, पण तरी सांगतो. त्याचं कारण सांगायचं झालं तर दोन कारण. एक सांगतो, पहिलं कारण खरं सांगू, देव आपलं गोमट करत नाही कारण देवाला अजून आपला पत्ताच नाही. देव ओळखत नाही हो, आपल्याला ओळखत नाही. तुम्ही विचार करा ना, 4थ्या अध्यायामध्ये भगवान आपण अवताराला का येतो हे सांगताना काय म्हणतात? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय काम आहे? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. हे देवाचं काम म्हटलंय ना देवाने. मग म्हणजे याचा अर्थ असा आहे की देव आला तर फार सज्जना करता येतो, नाहीतर दुर्जना करता येतो. म्हणजे भगवान अवताराला आले तर मारुतीराया करता तरी येतील, नाहीतर रावणा करता तरी येतील. आले तर राधे करता तरी येतील, नाहीतर कंसा करता तरी येतील. आले तर प्रल्हादा करता येतील, नाहीतर हिरण्यकश्यपू करता येतील. मग मला आपण असं सांगा, आपण मारुतीराय का रावण? माझा मुद्दा सरळ आहे ना. भगवान जे बोलले त्याच्याच आधारानं मी बोलतोय ना. आपण मारुतीराय का रावण? बरं जाऊ द्या, मला माहिती आहे, पण जाऊ द्या. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. जाऊ द्या, बाकीचं जाऊच द्या. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट आहे ताकद कोणाची? नाही ना महाराज, नाही. कोणी हात वर करून सांगत नसतं. मी आणि सांगूही नाही. कारण काय असतं, जो खरा सज्जन असतो ना, तो कधी हात वर करून म्हणत नाही मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे याची जाहिरात करतो, याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा कोणी नसतो. लक्षात ठेव. सज्जन कोण आहे? हात वर करा म्हणलं तर कोणी करत नाही. जाऊ द्या की द्या सोडून. आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. दुर्जन नाही ना, कोणी करत नसतं. कोण स्वतःला दुर्जन म्हणून घेईल? कोण दुर्जन? अरे तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता काय? कीर्तनाला आला असता काय? अरे आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशीचं व्रत करतो, आम्ही दुर्जन आहे काय? आम्ही दुर्जन आहे का? नाही ना. पण ज्या आळंदी पंढरपूरला जाऊन आम्ही स्वतःची सात्विकता सिद्ध करत असतो, त्या आळंदी पंढरपूरला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? हे तरी सांगा एकदा. एवढं तरी सांगा. निदान वारकऱ्यांनी तरी. खोटं कोणीच वागू नये हो, पण वारकऱ्यांनी. मला काही महाराज गाथा पाठ नाही. प्रवीण महाराज मला गाथा पाठ नाही. प्रकाश महाराज मला ज्ञानेश्वरी पाठ नाही. बरं गुरुजी पाठ नाही मला काही. पण तुम्हाला पाठ असली तर मला सांगावं की असा काही अभंग आहे का गाथ्यामध्ये की अर्ध्या तिकिटात पैसे वाचवून आल्याशिवाय पंढरपूरचा देव भेटत नाही, असा गाथ्यामध्ये अभंग आहे का? आणि ते अर्धे पैसे वाचवून काय सोन्याची कौलं घालायची आहेत घरावर? कशा करता खोटं वागावं माणसाने? मग आम्ही सज्जन का दुर्जन हा प्रश्न मला विचारायचा. तुम्ही कसलंच उत्तर देणार नाही का? मी आपल्याला त्याचं कारण सांगतो. अडचण काय झाली आहे, सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. याच्यामध्ये आपण आहे. बरोबर आहे का? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. कसं जमेल? आम्ही धड सज्जन नाही आणि धड दुर्जन नाही. परमात्मा तर म्हणतात मी आलो तर सज्जनाच्या रक्षणा करता येतो, नाही तर दुर्जनाच्या निर्दालना करता येतो. आम्ही दोघही नाही. मग भगवंताला अजून आपला पत्ताच नाही. आणि जो आपल्याला ओळखतच नाही तो आपलं काय गोमट करेल? काय म्हणून गोमट करेल? गोमट करत नाही. का करत नाही? मी सरळ कारण दुसरं सांगतो आपल्याला. कारण परमात्मा आपल्याला ओळखत असता तर गोष्ट वेगळी. परमात्म्याला आपल्या कल्याणाची तळमळ नाही हो. कारण तो सगळ्या सुखदुःखाच्या पलीकडचा आहे.
तो सगळ्या जीव चेतन पदार्थाच्या पलीकडे आहे. सगळं जड चेतन जे जग भरलेलं आहे त्या जगाच्या अतीत परमात्मा आहे. तो जगाला ओळखत नाही, तो जीवाला ओळखत नाही, कारण जीव स्वरूपात तोय, जग स्वरूपात तोय, तो व्यापक आहे, तो एक आहे. आणि तो एक आहे म्हटल्यानंतर स्वभिन्न पदार्थाची उपलब्धी जर त्याला होत नसेल तर तो कुणाच्या कल्याणाची काहीही भूमिका तो घेत नाही, कुणाच्या कल्याणाची खटपट तो करत नाही. मग काय केलं पाहिजे? मग तुकोबारायांनी ओळखलं की आपण संसाराकडे गेलो तर संसार गोमट करत नाही का? जड आहे म्हणून. चेतन आहे म्हणून जीवाकडे गेलो तर जीव आपलं गोमट करत नाही का? तर परिपूर्ण नाही म्हणून. मग चेतनन परिपूर्ण असणाऱ्या देवाकडे जाऊन प्रार्थना केली, आमचं गोमट करा. तर तुकोबाराय म्हणतात परमात्मा आमचं गोमट करत नाही का? तर त्याला आमच्या कल्याणाची तळमळ नाही म्हणून. मग तुकोबारायांनी ओळखलं की आपलं गोमट मागायचं असेल तर असं स्थान शोधलं पाहिजे की जिथं चेतनताई आहे, जिथं परिपूर्णताई आहे आणि जिथं तुमच्या माझ्या कल्याणाची तळमळही साठवलेली आहे, अशा ठिकाणी जाऊन मागितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय देवासमोरून बाहेर पडले, संतांसमोर येऊन उभे राहिले आणि तुकोबारायांनी संतांना प्रार्थना केली. तुकोबाराय संतांसमोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबारायांनी संतांना प्रार्थना केली. आता माझा मुद्दा इथं होता. आता शब्द कधी वापरला जातो? शास्त्राने 3 अर्थाने त्याचं काही चिंतन करू. तुकोबारायांनी दिलेला नवीन अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा आपल्या कल्याणाच्या सगळ्या आशा या मावळतात आणि एका ठिकाणाहून कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागतो, तिथं आता शब्द वापरावा लागतो. विठ्ठला बघा ना, विचार करून. मनुष्य सगळीकडे फिरून येतो, बँकेत जातो कर्ज मिळत नाही, पतसंस्थेत जातो मिळत नाही, सासूरवाडीला जातो तिथं तर दारातच उभं करत नाही. काय चुकलं काय? नाही ना? हां, मला सांगत चला चुकत असलं तर. हां, इकडं जातो तिकडं जातो, पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, सावकाराकडे जातो, वाढीव व्याजानं पैसे मागतो, कुठंच पैसे जेव्हा मिळत नाहीत तेव्हा सगळीकडे अपयश पदरात घेतो आणि अत्यंत जीवलग मित्राच्या घरी जाऊन त्याला सांगतो, बाबा सगळीकडे पैशाचा प्रयत्न केला, कुठेही मिळाले नाहीत, आता फक्त तुझी अपेक्षा आहे. तसं जगाकडे जा, जीवाकडे जा, देवाकडे जा, कुठेही आपलं गोमट होत नाही. आता तुम्ही कृपावंत. आता फक्त संतच असे की जे आमचं कल्याण करू शकतात, आमचं गोमट करू शकतात. देवाला जे गोमट करता येत नाही ते संत महात्मे करतात, कारण संत चेतन आहेत, संत परिपूर्ण आहेत आणि संतांच्या अंतःकरणात आमच्या हिताची तळमळ आहे. मी आपल्याला सरळ सांगतो, विचार करा. मगाशी आपण बोललो, भगवान म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता. भगवंताला सज्जन आणि दुर्जनाशिवाय माहीत नाही. पण मला सांगा, या जगामध्ये सज्जन आणि दुर्जन यांना सोडून तिसरा वर्गच नाही का? जगात सगळे सज्जनच आहेत, सगळे दुर्जनच आहेत का? मधला वर्गच नाही का? आहे ना. कुणाचा? आपला आहे ना. काही काही वेळेला सज्जन, काही काही वेळेला दुर्जन. वेळ प्रसंगानुसार आम्ही दुर्जन आहोत असं मला म्हणायचं नाहीच आहे, पण आपण सज्जन नाही आहोत असंही मला म्हणायचं नाही. ऐका ना, कसं वेळ मनुष्य. मी उदाहरण देतो आपल्याला. समजा आपण रस्त्याने चाललोय, आपण उत्तर द्या. समजा आपण रस्त्याने चाललोय, रस्त्यावर 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आहे एक रावणाची आहे. कोणती उचला? रामाची उचला. मी पण रामाची उचलली असते. आता पुढे ऐका. आपण रस्त्याने चाललो, 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची एक रावणाची. रामाची मूर्ती दगडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. कोणती उचलता? कुठे गेली सज्जनता मगाची? आणि रामाची मूर्ती उचलू, कुठे गेली सज्जनता? मला सांगा ना.
अरे मनुष्य आपल्या स्वार्थानुसार आपली सज्जनता, आपली दुर्जनता, आपला सत्वगुण, आपला रजोगुण, आपला तमोगुण हा त्या परिस्थितीनुसार प्रबल होत राहतो महाराज. लक्षात घ्या, आपण आम्ही धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही, आम्ही मध्ये अडकलो आणि मधल्याचा विचार देवाला करता आला नाही. म्हणून देव जेव्हा आपल्या निजधामाला परत निघून गेले तेव्हा देवाने हा विचार केला की केलं काय आपण खाली जाऊन, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मग देवाच्या लक्षात आलं, अरे सज्जन आणि दुर्जन सोडून मधला एक वर्ग आहे, त्या वर्गाकरता आपण काही केलं नाही ना, काही केलं नाही ना. मग चला त्या वर्गाकरता परत काहीतरी करू. आणि भगवान निघाले आणि भगवंताच्या लक्षात आलं, पुन्हा जर देव म्हणून भगवान म्हणून आपण जाऊन काही प्रयत्न करू तर पुन्हा भगवान म्हणल्यावर तेच गळ्यात पडेल, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृता. मग देवानी ठरवलं देव म्हणून जाता येणार नाही, मधल्या वर्गाकरता काही काम करायचं असेल तर देवानी असं ठरवलं की असा अवतार धारण केला पाहिजे की आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे पण दिसायला आपण सामान्य माणूस दिसलं पाहिजे. आपलं देवत्व तर नाही सुटलं पाहिजे पण दिसायला माणूस दिसलं पाहिजे. आणि विचार करून देवानी जो अवतार घेतला त्याला म्हणतात संत. असायला देव आणि दिसायला माणूस. म्हणून संत म्हणून जेव्हा परमात्मा अवताराला आले त्यावेळेला त्या संतांच्या रूपामध्ये त्या संतांनी ना सज्जनाचं नाव घेतलं ना दुर्जनाचं नाव घेतलं. अवतार